नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत तो हातच्यांचा गुणाकार पाहणार आहोत। बघा, या ठिकाणी 2 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला गुणायचं आहे। या पद्धतीने गणित दिलेलं आहे बघा, आणि या गणिताची मांडणी आपण उभ्या पद्धतीने या पद्धतीने केलेली आहे। तर या ठिकाणी काय केलेलं आहे तर गुणाकार करत असताना, उभी मांडणी करत असताना या पद्धतीने घर आखून आपण गुणाकार करणार आहोत। कारण घर आखून गुणाकार केला की आपले हातचे चुकत नाही, व्यवस्थित येतात। तर चला आपण सुरुवात करूयात। बघा, 48 गुणिले 25। तर आपल्याला काय करायचं आहे, जी खाली दिलेली जी संख्या आहे त्या संख्येनं वरच्या संख्येला आपल्याला गुणायचं आहे। तर सर्वप्रथम आपण एकक स्थानचा जो अंक आहे तो 5 आहे, 5 ने 8 ला गुणायचं आहे। आपल्याला जर पाडा येत असेल तर गुणाकार येऊन जातो, आणि गुणाकार करत असताना महत्त्वाचे पाडे येणं फार गरजेचं आहे। ज्यांचे पाडे पाठ नसतील त्यांनी काय करा, या ठिकाणी लिहून घ्या समजून घेण्यासाठी, पण नंतर तुम्हाला पाडे पाठ करावेच लागतील। 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45 आणि 5 10 50। तर या ठिकाणी बघा, मी 2चा पाडासुद्धा लागलेच लिहून घेते। 1 2 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14, 2 8 16, 92 18 आणि 92 20। तर बघा, आपण काय करूयात, सर्वप्रथम 5 ने 8 ला गुणणार आहोत। बघा, 5चा पाडा 8 पर्यंत बोलायचा आहे। 5 1 5 5 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35 आणि 5 8 40। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ह्या 40 मधला जो एकक स्थानचा जो अंक आहे 0, तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे, आणि त्याच्यातला जो पुढचा जो अंक आहे 4, तो आपल्याला पुढे हातचा द्यायचा आहे। त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे आपली, तर 5 ने 4 ला गुणायचे आहे। 5चा पाडा 4 पर्यंत बोला। 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, आणि या 20 मध्ये हा हातचा मिळवायला विसरायचं नाही। 20 आणि 4 तर 24 आलेला आहे। तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, देवाचं घर द्यायचं आहे। आता दशक स्थानाने जर गुणायचं असेल तर एक देवाचं घर येईल, शतक स्थान असेल, शतक स्थानाने जर वरच्या संख्येला गुणायचं असेल तर 2 येतात। पण आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, दशक स्थानच्या संख्येनं वरच्या संख्येला गुणायचं आहे। एक देवाचं घर दिलेलं आहे। तर बघा, 2चा पाडा 8 पर्यंत बोलायचा। 1 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14, 2 8 तर 16। या ठिकाणी बघा, 6 जो आहे आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी लिहायचं आहे 2 8 16 6, आणि त्याच्या पुढच्या घरामध्ये हातचा द्यायचा आहे। आता हा जो हातचा आहे तो आपण मिळवलेला आहे, त्यामुळे लगेच आपण त्याला काय करायचं, गोल करून द्यायचा, म्हणजे आपला पुन्हा हातचा मिळवताना गोंधळ होणार नाही। 2 8 16, 16 6, 4 1। आता आपण काय करायचं, याने याला गुणलं, आता याने याला गुणायचं। 2 4 8 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला, किती उत्तर आले तर 9 आलेलं आहे। आता काय करायचं असतं, गुणाकारामध्ये यांची बेरीज करायची असते बघा। तर आपण या ठिकाणी काय करूयात, आपण त्यांची बेरीज करूयात। बघा, 0चे 0, 6 4 10चे 0, हातचा आला 1, 9 1 10 2, तर या ठिकाणी 12 लिहायचं आहे, कारण पुढे संख्या नाही त्यामुळे आपण हातचा देणार नाही। या ठिकाणी आपलं उत्तर किती आलेलं आहे, तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे 1200। तर अशा पद्धतीने हातच्यांचा गुणाकार आहे। हातच्यांचा गुणाकार करत असताना आपल्याला या पद्धतीनं जर घर आखले तर आपलं हातचे चुकणार नाहीत आणि गुणाकारही चुकणार नाही। त्यामुळे एवढी काळजी मात्र आपल्याला घ्यायलाच हवी। आपण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, एकच गणित घेतलेलं आहे। आपण अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून गणितांचा आपण काय करूया, सराव घेऊयात। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला, आता आपण काय करूयात, पुढील व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या गणितासोबत आपण भेटूयात।